नमस्कार भक्त हो. आज मी तुम्हाला कुळदेवी आणि कुळदेवतेला प्रसन्न करण्याचे असे 5 उपाय तुम्हाला सांगण्यात जात आहे, जे की खूपच साधे, सोपे, जागृत आणि सिद्ध उपाय आहेत. ज्यांना आपल्या घराच्या कुळदेवतेविषयी माहिती आहे त्या लोकांसाठी हे उपाय आहेत, आणि ज्यांना कुळदेवतेविषयी माहिती नसेल तेही या उपायांना करून आपल्या कुळदेवी आणि कुळदेवतेला जागृत करून प्रसन्न करू शकतात. काही वेळा होते काय की आपली जी वडीलधारी माणसं असतात तेही आपल्या कुळदेवतेची पूजा करत नाही, त्यांची सेवा करत नाही, ज्या कारणामुळे आपल्यालाही हे माहित नसते की आपल्या घराचे कुळदेवी आणि कुळदेवता कोण आहे. भक्त हो, कुळदेवी आणि कुळदेवता आपल्या घराचे परंपरेने पिढी दर पिढी आपल्या घराची देवता असते, जिला पिढ्यानपिढी आपल्या घरी पूजले जाते. जेव्हा आपण त्यांचे नाव घेण्यास विसरून जातो, त्यांची सेवा पूजा अर्चा करण्यास, त्यांना भोग दाखवण्यास विसरून जातो, जेव्हा आपण त्यांच्या सिद्धस्थानी जाण्याचे विसरून जातो, तेव्हा ते क्रोधित होतात, आपल्यावर कोपले जातात, ज्याने ते आपल्या घरातून निघून जातात. आणि मग त्यामुळे आपल्या घरावर त्यांचा वास राहत नाही, त्यांची कृपा होत नाही. या कारणामुळे होते काय की आपल्या घराची सुरक्षा कवच भंग पावते, जे की आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीत वसलेले असते, ते तुटले जाते, जे की आपल्या घराच्या कुळदेवीचे व घराचे देवतेचे स्थान असते. आणि जेव्हा पण कोणती नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते किंवा मग दरिद्रता आपल्या घरामध्ये प्रवेश करते, अनेक आजारपण आपल्या घरात प्रवेश करतात, तेव्हा या अगदी बिना रोकटोकपणे आपल्या घरात घुसून जातात. तर भक्त हो, काहीशी अशाच प्रकारचे होते की जसे की कोणाच्या घराच्या चौकटीत जर रोखण्यासाठी कोणता दरवाजाच किंवा बंधनच नसेल तर कोणीही आपल्या घरात ये जा करू शकतो, अशाच प्रकारचे हे असते. तर जेव्हा घराचे कुळदेवता नाराज होते, तेव्हा जेव्हा त्यांचे वास्तव्य आपल्या घरात राहत नाही, त्यावेळी या गोष्टी घडत असतात. पण भक्त हो, असे खास उपाय मी आपणास येथे सांगण्यात जात आहे, जे की तुमच्यासाठी खूपच महत्वपूर्ण आहेत. जर तुम्ही हे उपाय करता तर निश्चित रूपाने तुमची कुळदेवी आणि कुळदेवता तुमच्यावर प्रसन्न होतीलच, आणि जागृत अवस्थेतही तुमच्या सोबत नेहमी राहतील. मी तुम्हाला माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये कुळदेवी आणि कुळदेवतेचे महत्व पटवून सांगितलेले आहे. सर्वात प्रथम, जर तुम्ही कोणती साधना करता, कोणती पूजा अर्चा करता, तर तुमच्या कुळदेवी आणि कुळदेवतेची करा. अगदी तुमच्या इष्टदेवाचीही पहिली यांची पूजा करा. कारण भक्त, जर हे प्रसन्न झाले तर इतर देवता किंवा मग तुमची जी इष्टदेवता जी आहे ती स्वतः प्रसन्न होईल तुमच्या अगदी थोड्याशा पूजेने. दुसरी गोष्ट ही आहे की कुळदेवी आणि कुळदेवतेच्या साधनेसाठी, पूजेसाठी कोणत्याही गुरुची आवश्यकता नाही, आणि नाही कोणत्या सुरक्षा चक्राची आवश्यकता असते. फक्त थोड्याशा पूजेने तुमची जी कुळदेवता असते जी प्रसन्न होऊन जाते, आणि तुमच्या पुढे येणारा जो मार्ग आहे तो तुम्हाला दाखवण्यास, तुमच्यासाठी मार्ग मोकळा करण्यास सुरुवात करते. जसे की तुमच्या घरात बरकत येणे, आजारांना पळवून लावणे, घरात सुख शांती राहणे, पती पत्नी मधील आपापसातील प्रेम वाढवणे, घरात एकतेचे वातावरण निर्माण करणे, त्याचबरोबर घरातील सदस्यांकडून योग्य व अचूक निर्णय घेतले जाणे, हे सर्व कार्य जे आहे ते आपल्या कुळदेवी आणि कुळदेवतेच्या कृपेने होत असतात. तर तुम्हाला इथे मी सांगू इच्छिते की ते असे कोणते सोपे 5 उपाय आहेत, तर यात लक्ष देऊन ऐका. माहिती फारच सुंदर आहे. सर्वात पहिला उपाय आहे, त्यास तुम्ही ध्यान देऊन ऐका. भक्त हो, जेव्हा पण तुम्ही घरात चपाती भाकरी बनवता तर त्यातील सर्वात पहिली जी बनते ती कुळदेवतेच्या नावाने नक्कीच बाजूला करा. जर तुमच्या घरामध्ये कुळदेवी आणि कुळदेवता तुम्ही आहे तर तुमच्या पहिल्या 2 चपात्या तुम्ही नक्कीच त्यांच्या नावाने काढाव्यात. एक कुळदेवतेच्या नावाने आणि दुसरी कुळदेवाच्या नावाने. आणि त्यावर अगदी थोडासा गुळाचा एक छोटासा तुकडा त्यावर तुम्ही ठेवून द्यायचा आहे, आणि आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या कुळदेवतेचे स्मरण करा. आणि तुम्हाला जर तुमची कुळदेवता माहित नसेल तर तुम्हाला हे बोलायचं आहे की हे माझ्या घराची कुळदेवी कुळदेवता, तुम्ही जे पण आहात, मी तर अज्ञान रूपी बाळ आहे, मला तुमच्याविषयी माहिती नाहीये, ही पहिली चपाती तुमच्या नावाची आहे, कृपया याचा स्वीकार करा आणि प्रसन्न व्हा. आणि मग ही जी चपाती तुम्ही काढाल तिला एक स्वच्छ ठिकाणी, साफ स्थानी ठेवा, किंवा मग घराच्या मंदिराच्या बाजूला ठेवा. मग स्वच्छ ठिकाणी ठेवायची आहे. आणि मग त्या चपातीस थोडा वेळ तिथे ठेवल्याच्या नंतर, म्हणजे अर्ध्या 1 तासाच्या नंतर, कोणत्याही गाईला त्या चपातीला तुम्ही भरवायचा आहे. हा झाला पहिला उपाय. हा तुम्ही पहिला उपाय नक्कीच करायचा आहे. पुढील उपाय हा आहे की जेव्हा पण तुमचा पगार येईल, कोणती मिळकत घरात येईल, मग जे पण तुम्ही कमवीत असाल, यामध्ये तुमचे स्वतःचे कोणते व्यवसाय धंद्याचे काम असेल, तुम्ही कोणती नोकरी करत असाल, असे कोणतेही काम तुम्ही करत असाल, तर जे पैसे येतात तुमच्या हातात त्यापैकी काही हिस्सा जो आहे तो अवश्य न चुकता
कुळदेवीच्या नावाने तुम्हाला बाजूला काढला पाहिजे. आता मानत चला की जर तुम्ही 1000 रुपये कमवता, 10,000 रुपये कमवता, तर 10,000 रुपये मधील तुम्हाला 100 रुपये तरी बाजूला काढता. तर हे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. आणि होते काय की जेव्हा आपण त्यांच्या नावाने पैसे बाजूला काढू लागतो तेव्हा मानून चला की 10 रुपये आपण काढतो, तर ती आपली कुळदेवी कुळदेवता आपल्यासाठी 100 रुपयाच्या बरकतीसाठी स्वतःहून पुढे येतात. तर आपणास आपल्या बरकतीसाठी मार्ग खोलून देतात. तर आपली कुलदेवी कुळदेवता 100 रुपये तुमच्या जोडीत देतील आणि 100 काढला तर 1000 रुपये ते तुमच्या जोडीत देतील. तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर भक्तो, अशा प्रकारे तुम्हाला पैसे जे आहेत त्यांच्या नावाने बाजूला काढायचे आहेत. तर ते पैसे जेव्हा तुम्ही बाजूला काढता कोणत्या तरी जमापेटीत साठवायचे आहे आणि हे पैसे तुम्हाला चुकूनही खर्च करायचे नाही. तर हे जे पैसे आहेत जेव्हा वेळ येईल तुम्ही त्यांच्या नावाने कोणते जागरण करू शकता, भजन कीर्तन करू शकता, कोणता भंडार प्रसाद स्वरूपात करू शकता. आणि यामध्ये एक महत्वाच्या गोष्टीचं ध्यान ठेवा भक्तो, जेव्हा तुम्ही असे काही कराल तेव्हा त्या पैशात आपल्याकडून अधिक पैसे मिसळून तो खर्च करा, किंवा मग त्यांच्या सिद्धस्थानी तुम्ही जात असाल तर त्यांच्या दानपेटीत त्यांना दान करा, किंवा त्या मंदिरात जाऊन त्यांच्या नावाने भोग प्रसाद बनवून तेथील उपस्थित लोकांना ते भोजन खाऊ घालायचे आहे. भक्तो, आता तिसरा उपाय हा असा आहे की कुळदेवी आणि कुळदेवतेच्या सिद्धस्थानी जाऊन तुम्हाला तेथे आपले डोके टेकून नतमस्तक व्हायचं आहे आणि त्यांची जी पूजा अर्चा सेवा आहे ती तुम्हाला अगदी मनापासून मन लावून करायची आहे. जर तुम्ही त्यांच्या सिद्धस्थानी जात नसाल आणि त्यांचे दर्शन घेत नसाल तर त्यांची कृपा लवकर होत नाही, या गोष्टीचं ध्यान ठेवा भक्तो. मग जरी तुम्ही वर्षातून एकदा जात असाल किंवा अनेकदा जात असाल पण त्यांचे दर्शन घेणे हे मात्र अनिवार्य आहे. वर्षातून एकदा तरी, किती वेळा दर्शनात जायचे ही तुमची इच्छा आहे, पण जाणे हे अवश्यच आहे. आता भक्तो, चौथा उपाय हा आहे की असा कोणताही एक दिवस तुम्ही निश्चित करा की ज्या दिवशी तुम्ही आपल्या कुळदेवी कुळदेवतेचा भोग प्रसाद लावू शकता. जसा कोणी 5 लाडूंचा भोग प्रसाद ठेवू शकतो, तर कोणी सफेद मिठाईचा अथवा कोणत्या अन्न पदार्थाचा. पण हा महिन्यातून एकदा तुम्ही निश्चित केलेल्या दिवशी, मग तुमच्या कुलदेवतेच्या वारानुसार अगदी न चुकता कमीत कमी महिन्यातून एकदा हा भोग प्रसाद तुम्हाला त्यांच्या नावाचा दाखवायचाच आहे. भक्तो, तुम्हाला आपोआप फरक पाहण्यास मिळेल. जेव्हा तुम्ही या विधीला अंमलात आणण्यास सुरुवात कराल तर तुम्हाला नक्की फरक दिसेल. पुढील 5वा आणि शेवटचा उपाय मी तुम्हाला सांगू इच्छिते की तो असा आहे की त्यांच्या नावाने दिवा लावणे. फक्त त्यांच्या नावाने दिवा लावताना जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या वरच्या बाजूस जर अशी कोणती जागा तुम्ही बनवली असेल जेथे की तुम्ही तो दिवा ठेवू शकत असाल, काही लोक तर बनवतात अशा गोष्टी, किंवा मग काही असं काचेचा बॉक्स किंवा मातीचे लटकणारे कोणते कोरीव नक्षीदार भांडे तुमच्या घराच्या चौकटीच्या बाहेरील उजव्या बाजूस लटकवले असेल तर तुम्ही तेथे त्यांच्या नावाने पेटवलेला दिवा ठेवू शकता. आणि जर तुम्ही असे तेथे करू शकत नसाल तर तुमच्या घराच्या मंदिरामध्ये किंवा त्यांच्या बाजूस त्यांच्या नावाने दिवा लावू शकता. आणि मग तुम्हीच पाहाल, जर या 5 उपायांना तुम्ही करता तर तुम्हाला कळत नकळत खूपच लवकर त्या सर्व गोष्टी पाहण्यास मिळतील ज्या की तुम्ही खूप साऱ्या कामांना केल्याच्या नंतरही तुम्हाला आजपर्यंत प्राप्त झालेले नसते. म्हणजेच थोडक्यात काय की भक्त हो, तुमच्या घरातील जे बदल आहेत, तुमच्या घराच्या व्यवहारातील जे बदल आहे आणि त्याचबरोबर तुमच्या कामधंद्यातील जे होणारे बदल आहेत, त्या सर्व बदलांना पाहण्याची संधी तुम्हाला मिळेल की हे कसे काय घडून आलेले आहे आमच्यासोबत. भक्तो, काही वेळा तर तुम्हाला एवढे हैराण करून सोडणारे चमत्कार बदल पाहण्यास मिळतील की तुम्हाला हे माहीत सुद्धा पडणार नाही. तर या 5 उपायांना जेव्हा तुम्ही अंमलात आणण्यास सुरुवात कराल तर भक्तो, या गोष्टीला हलक्यात घेऊ नका किंवा मजाक समजून दुर्लक्षित करू नका. आजही बरीचशी अशी लोक मी पाहिलेली आहे जे की अशाच प्रकारच्या कुळदेवतेच्या उपायांना नियमितपणे न चुकता आवडीने करून जातात आणि आज ते त्यांच्या आयुष्यात त्यांच्या कुळदेवतेच्या कृपा आशीर्वादाने त्यांचे देवता त्यांच्यावर प्रसन्न असून ते खूपच आनंदी आणि सुखी जीवन जगत आहे. तर तुम्हीही या उपायांना करण्यास आजच सुरुवात करा आणि आपल्या कुळदेवी आणि कुळदेवतेस जागृत करून तुमच्यावर प्रसन्न करून घ्या. आशा करते तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. आवडली तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.